म्हणतायत की ज्ञानदेवा अभंग बोला, म्हणजे अधिकार कुणाचा या ठिकाणी, जनाबाईचा अधिकार या ठिकाणी पाहायला मिळतो. महाराज संतांमध्ये आपल्या माऊलींनी जर स्त्रीला एवढा अधिकार दिलेला आहे तर आपणही स्त्रीला अधिकार द्यायला हवा की नाही? द्यायला हवा. महाराज काय अधिकार होता, पण आपण पाहतो आपला विषय, आपण कीर्तन सोडून जायचं नाही, महत्वाचा मुद्दा अभंग सोडून जायचं नाही, अभंगाकडे वापस येऊ. आपण वानप्रस्थाश्रमामधील व्यक्तींचा किंवा संतांचा विचार या ठिकाणी करत होतो की एवढी भक्ती नामदेव महाराजांनी केली, संसाराशी जुडलेले होते, परंतु जुडलेले असताना सुद्धा त्यांचं चित्त, त्यांचं मन हे पूर्णपणे देवामध्ये गुंतलेलं. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, सांगितली गेलेली आहे ती म्हणजे संन्यास आश्रम. या आश्रमामध्ये संन्यास घेतलेल्या व्यक्तींचा किंवा वैराग्य धारण केलेल्या व्यक्तींचा संसाराशी काही एक संबंध नसतो. त्यांचे दोनच कर्तव्य शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत. ती कोणती? पहिलं म्हणजे संसारापासून अलिप्त राहून पोटापुरते भिक्षा मागून खाणे, आणि दुसरं म्हणजे समाज हित उपयोगी सल्ले देऊन देवाचं चिंतन करणे. विठ्ठल अशा प्रकारे आपण 4 आश्रम पाहिले, बरोबर. आता तुकाराम महाराजांनी ज्या आश्रमाचं वर्णन केलेलं आहे ते म्हणजे गृहस्थाश्रम. गृहस्थाश्रमामध्ये तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे 10 नियम आपल्याला सांगून दिलेले आहेत. महाराज हे 10 नियम ज्यामुळे व्यक्ती एक सर्वोत्तम व्यक्तिमत्व घडतो आणि पूर्ण संसार हा इतक्या सुंदर प्रकारे होतो की त्या माणसाला शेवटी वैराग्य धारण नाही केलं तरी संन्यासाला जे फळ प्राप्त होतं त्या पद्धतीने फळ प्राप्त होतं. विठ्ठल त्यात गृहस्थाश्रमामध्येही सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे धन अर्जित करणे. महाराज या ठिकाणी पैशाला खूप महत्त्व आहे. पैशाला एवढं महत्त्व आहे की आज जर देवानंतर दुसरं स्थान कोणाला असेल तर ते मात्र पैशाला आहे. कारण आजच्या या कलियुगामध्ये पैशाशिवाय काहीही होत नाही. मी नाही, शास्त्रकार बोलतात. पहिल्या आश्रमामध्ये काय? प्रथमेनार्जितं विद्या, द्वितीयेनार्जितं धनं, तृतीयेनार्जितः
चतुर्थी किं करिष्यति. ज्याने पहिल्या आश्रमामध्ये विद्या, दुसऱ्या आश्रमामध्ये धन, तिसऱ्या आश्रमामध्ये कीर्ती आणि चतुर्थ आश्रमामध्ये जर त्यांनी संन्यास घेतला तरी त्याचा काही फायदा नाही जर त्यांनी ह्या तिन्ही आश्रमामध्ये या तिन्ही गोष्टी प्राप्त केल्या नसतील तर. विठ्ठल 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 महाराज ते धन कमवायचं आहे पण कोणत्या मार्गाने कमवायचंय आणि त्या धनाचं काय करायचंय हे महाराज अभंगाच्या कारण हा संसारच मूळ स्वरूपात उलटा आहे असं गीतेमध्ये सांगितलं गेलेलं आहे की याची फळं खाली आणि मुळेवरी. त्याप्रमाणे या ठिकाणी उत्तम व्यवहार करण्यासाठी आपल्याला संत सांगतायत परंतु महाराज हा माणूस तर कधी गरज पडली तर मात्र अन्याय करतो, अत्याचार करतो, चोरी करतो पण अशा प्रकारचं धन काही 10 वर्षापेक्षा जास्त काळ टिकत नाही. अन्यायोपार्जितं वित्तं 10 वर्षांनी तिष्ठति प्राप्ते एकादशे वर्षे समूलं च विनश्यति. अन्याय करून मिळालेलं धन हे 10 वर्षापेक्षा जास्त टिकत नाही. का? कारण 10 वर्षांनी त्याचा समूळ नाश झालेला आपल्याला दिसतो. आपण आता म्हणू की शेजारच्याकडे बंगला आहे, गाडी आहे, सगळं चांगलं चालू आहे, रोज पैसा आहे, सोनं नाणं करतोय, दसऱ्याला जा, घंटा घे, सगळ्या गोष्टी चालू आहेत. पण महाराज एकतर त्याचे 10 वर्ष पूर्ण झालेले नाहीत किंवा हे त्याचं 10वं वर्ष आहे. विठ्ठल 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 मग संत आपल्याला काय सांगतायत की आपल्याला उत्तम असा व्यवहार करून धन प्राप्त करायचं आहे. आता उत्तम म्हणजे काय? उत्तम म्हणजे काय? धन प्राप्ती करत असताना पुढील व्यक्तीला तीळ मात्रही दुःख न प्राप्त करता किंवा दुःख न देता आपण जे धन प्राप्त करतो किंवा जे धन मिळवतो ते म्हणजे उत्तम व्यवहाराने प्राप्त केलेले धन. विठ्ठल जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे भेद करी. महाराज उदास विचारे. आता आपण मात्र सामान्य माणसं आपल्याला कधी कधी संतांची भाषा कळत नाही. बरं उदास म्हणजे काय मला सांगा बरं. उदास म्हणजे काय? नाराज, दुःखी. बरोबर बोलत चला महाराज. सगळ्यांनी कीर्तन करायचं, मी एकटी नसते करत. बरोबर. उदास म्हणजे काय? उदास म्हणजे दुःखी असा शब्दाचा अर्थ आपण समजून घेतो परंतु शास्त्रामध्ये उदास या शब्दाचा अर्थ असा नाही. शास्त्रामध्ये उदास या शब्दाचा अर्थ तो असा आहे की अस्तित्वात नसलेला किंवा अस्तित्वात असून अस्तित्वात असल्याची भावना नसलेला व्यक्ती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एका ठिकाणी भक्ताबाबत वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात भक्त ऐसा
नाही. विठाला विठाला महाराज काही साधना असेल आणि काय रियाज असेल या माऊलीचा आणि आयुष्यातला किती वेळ त्यांनी या गायनासाठी दिले असेल. ज्यावेळी त्या रियाज स्थळी उपलब्ध आहेत आपल्या सेवेसाठी सर्वांनी त्यांचं तोंड धरून कौतुक करायचं. जोरदार टाळ्या फक्त याची जाणार जो देही उदासला अधोरेखित करायचे. आपला फक्त शब्दाशी संबंध आहे. उदास म्हणजे काय? ज्या भक्ताने देहाचं भान विसरलेलं आहे परंतु देह आहे. मग आपल्याला तुकाराम महाराज काय म्हणतात? जोडोनिया धरा उत्तम व्यवहारे उदास विचार वेच करी. उदास विचाराने म्हणजे कोणत्याही प्रकारची आसक्ती न धरता त्या धन आपल्याला समाज कल्याणासाठी आपल्या घरातील कुटुंबासाठी व आपल्या देशासाठी आणि धर्मासाठी खर्च करायचा आहे. विठ्ठला बरं महाराज, करू आम्ही उत्तम व्यवहार करू. उत्तम व्यवहार करून धनार्जन करू, धन प्राप्त करू आणि हे प्राप्त केलेले धन तुम्ही सांगता त्याप्रमाणे चांगल्या ठिकाणी म्हणजे असाच जर सप्ताह चालू असेल तर त्या ठिकाणी तिथं पावती फाडायच्या ठिकाणी खर्च करू, सभा मंडपाला सहकार्य करू, अशा ठिकाणी खर्च करू. पण याचं आम्हाला फळ काय मिळेल? अभंगाच्या केला त्याचा आनंद एवढा होतो देवाला की तुकाराम महाराज सांगतात उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी. त्याला उत्तम गती प्राप्त होईल आणि उत्तम भोगील जीव खाणी म्हणजे एकतर तो पुढच्या जन्मात चांगल्या घरी चांगल्या कुळात जन्माला येईल आणि आहे त्या जन्मामध्ये पुढील आयुष्य अतिशय सुंदर पद्धतीने व्यतीत करेल. विठाला पुढे काय सांगतात महाराज? परोपकारी नेने पर निंदा पर स्त्रिय सदा बहिणी माया. महाराज परोपकाराला आपल्या आयुष्यामध्ये एवढं महत्व आहे की आपण ज्या पद्धतीने कर्म करतो त्या पद्धतीने आपल्यापाशी फिरून आल्याशिवाय राहत नाही. जैसे त्याचे कर्म तैसे फळ जगत संचिता वाचने भगत
सांगितलेला आहे, तर शास्त्रातच सांगितलेला आहे की परोपकार जेवढा तुम्ही करताल तेवढा देव तुम्हावर उपकार करतो. कारण जरी कोणी पाहत नसलं तरी देव मात्र सगळं पाहत असतो. परंतु या कलियुगाची एक शोकांतिका म्हणावी, या दुनियेमध्ये, या काळामध्ये, या जगामध्ये परोपकार प्रचंड प्रमाणात करतात, परंतु प्रत्येकाला वाटतं की माझं कुठेतरी कौतुक झालंच पाहिजे. पण इथं अडचण एक अशी निर्माण होते, एक तर याचं पुण्य नष्ट होतं ते होतं, पण पुन्हा त्याचं फळ मिळत नाही. परोपकारिणे पर निंदा. परोपकार एवढा महत्वाचा सांगितलेला आहे की तुम्ही जेवढा परोपकार कराल तो तेवढ्या पद्धतीने तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. एक हलकासा दृष्टांत पाहायचा झाला तर आपल्याला पाहता येईल महाराज, एक अनाथ असा मुलगा होता. कसा होता? अनाथ. खरं तर जे सनाथ आहेत त्यांना अनाथांचं दुःख कधीच कळत नाही. ज्यांच्याकडे आई वडील नाहीत त्यांनाच फक्त अनाथांचं दुःख कळू शकतं. कारण की एक तो बापच असतो ज्याच्या अंगावर जरी फाटके कपडे असले ना तरी मुलगा मागल त्या पद्धतीचे कपडे त्याला आणून देत असतो. 1 वर्ष तुटलेल्या चपलावर बाप सहज काढतो, पण पोरांनी मागितलेला बूट एका शब्दात आणून देतो. आणि एक आईच ती असते जी मुलीला किती त्रास झाला, किती होतंय किंवा तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव कळून बघून मुलगी सुखात आहे का दुःखात आहे याचं वर्णन करू शकते. महाराज लाभाविनं प्रेम करणारी एकच जात आहे महाराज, माय आणि बाप, आई आणि वडील. तर यांच्याशिवाय दुनियाने तुम्हाला कितीही प्रेम करा परंतु आई वडिलांची जागा कधीच घेऊ शकत नाहीत. आणि हे महत्त्व फक्त बाप गेल्यावर किंवा आई गेल्यावर किंवा अनाथ व्यक्तीलाच कळतं महाराज. त्यामुळे दादा हो, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व भगिनी आणि माझे बंधू यांना कळकळून विनंती आहे महाराज की ज्याप्रमाणे विठ्ठल आपल्या सगळ्या भक्तांवर कृपादृष्टी करतो ना, विठ्ठल आपल्या सगळ्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतो ना, त्याचप्रमाणे घरातला बाप निस्वार्थपणे आपल्या मुलांची सगळी इच्छा पूर्ण करत असतो. कधी बापाने आपल्याला आपला खर्च दाखवलेला नाही किंवा हिशोब टेपून ठेवलेला नाही की बाळा मी जन्मल्यापासून ना तुझ्यावर एवढा एवढा खर्च केलेला आहे, तू मला सूद समेत वापस कर. बाप कधीच म्हणू शकत नाही महाराज. परंतु ही दुनिया, तुम्ही या दुनियेसाठी या जगासाठी कितीही करा परंतु हे जग तुम्हाला तुमचा हिशोब दिल्याशिवाय कधी राहणार नाही. त्यामुळे बापाची आणि आईची किंमत करा महाराज. आता तो मुलगा अनाथ होता, अनाथ असल्यामुळे बापाने कमवलेली इस्टेट नव्हती, आईचं प्रेम त्याच्यापाशी नव्हतं, संसारी कुठलंही सुख नव्हतं. त्यामुळे तो आपल्या कुलदैवत्यासमोर अनुष्ठान करतो. 2 महिने अनुष्ठान
विधान करतो. शेवटी माता त्याच्यावर प्रसन्न होते आणि प्रसन्न होऊन त्याच्या स्वप्नात येऊन त्याला सांगते की बाळा, या ठिकाणाहून पूर्वेकडे 15 कोस किंवा 16 कोस चालत गेलास तर तुला अर्जव नावाचे मुनी भेटतील आणि त्या मुनींना तू त्या मुनींची सेवा करून तुझी इच्छा सांग, तुझी जी काही मनोकामना असेल तू ती मनोकामना सांग, ते ऋषी तुझी मनोकामना पूर्ण करतील. असं सांगितल्यानंतर तो मुलगा खुश होतो, आनंदित होतो. 26-27 वय असतं महाराज त्या मुलाचं. आता त्या काळामध्ये असेल कमी, पण आजच्या काळामध्ये लग्नाचं वय 30 पकडायचं, जवळपास 30. आता 2 कारण असतील, एक तर भेटत नसेल, नाहीतर मुलगा त्या पात्रतेचा नसेल. विठाला असो महाराज. पण तो मुलगा देवीने दृष्टांत सांगितल्याप्रमाणे पूर्वेच्या दिशेने चालायला सुरुवात करतो. 4 कोस चालतो. 4 कोस चालता चालता दिवसाची रात्र होते. आता रात्रीसाठी कुठेतरी विश्रांती घ्यावं लागणार. एका आजीचं घर दिसतं. आजीला विनंती करतो, आजीच्या घरी मुक्कामासाठी थांबतो. आजीची एक लेक असते, ते लेक बिना लग्नाची, तिचं लग्न झालेलं नसतं. आजी सहज चौकशी करते, बाळा कुठे निघालास? तेव्हा तो मुलगा उत्तर देतो की असा मला देवीने दृष्टांत दिलेला आहे आणि देवीने सांगितल्याप्रमाणे मी ऋषी मुनींकडे माझी समस्या सांगण्यासाठी किंवा त्याचं उत्तर मागण्यासाठी जात आहे. असं सांगितल्याबरोबर आजी त्याला बोलते, बाळा तू जातच आहेस तर एक काम, अरे माझ्या लेकीचंही आता वय होत आलेलं आहे. मग माझ्या लेकीची एक अट आहे. काय अट आहे आजी? लेकीची अट अशी आहे की ज्या मुलाकडे 1.25 लाखाचा हिरा असेल त्याच मुलाशी मी लग्न करेन. काय म्हणते? ज्या मुलाकडे 1.25 लाखाचा हिरा असेल त्या मुलाशी मी लग्न करेल. बरं आजी, मी विचारून येतो. अशा पद्धतीने पुन्हा तो मुलगा चालायला लागतो. पुन्हा 4 कोस चालतो. 4 कोस चालल्यानंतर त्याला पुन्हा विश्रांतीची गरज असते. रात्र झालेली असते आणि मुक्कामासाठी तो थांबतो एका मठामध्ये, एका आश्रमामध्ये. त्या मठामध्ये एक संन्यासी असतात. ते त्याची सहज चौकशी करतात, बाळा तू कुठे निघालास? तेव्हा तो मुलगा उत्तर देतो, महाराज मी अशा ऋषींच्या दर्शनासाठी निघालेलो आहे, कारण की मला काही प्रश्न आहेत, त्याचे उत्तर ते ऋषी मला देणार आहेत. मग तो संन्यासी म्हणतो की बा तू माझाही प्रश्न विचार. काय प्रश्न आहे तुमचा महाराज? तुम्ही मला रात्रीचा या ठिकाणी आधार दिलात, मी नक्की उत्तर आणण्याचा प्रयत्न करीन. काय प्रश्न आहे तुमचा? प्रश्न विचारतो. तेव्हा संन्यासी सांगतो, अरे जवळपास 15 वर्ष झाली मी संन्यास घेतलाय. किती? 15 वर्ष झाली मी संन्यास घेतलेला आहे, पण अजून देव मला समोर तर काय स्वप्नातही आलेला नाही. देवाने मला स्वप्नातही दर्शन दिलेलं नाही. नेमकं देव मला दर्शन देईल का नाही याचं उत्तर मात्र तू ऋषीकडून घेऊन दे. हा प्रश्न झाला. रात्र झाली, मुक्काम झाला. मुक्काम झाल्यानंतर मुलगा पुन्हा चालायला सुरुवात करतो. पुढच्या मुक्कामाला थांबतो. 4 कोस झाल्याच्या नंतर एका माळ्याचा मळा असतो. त्या मळ्यामध्ये तो माळी त्याला मुक्कामाला जागा देतो. मुक्कामाला जागा दिल्यानंतर माळी पुन्हा चौकशी करतो. चौकशी केल्यानंतर मुलगा त्याचं कारण सांगतो की मी अशा मुलीकडे जात आहे. असं सांगितल्यानंतर माळी म्हणतो, माझाही बाबा एक प्रश्न विचार. काय प्रश्न आहे तुमचा? त्यावेळेस तो माळी त्याला म्हणतो की ज्या वेळेस माझे वडील गेले, जवळपास 2 वर्ष झाले माझ्या वडिलांचा देहांत झालेला आहे, परंतु जाताना त्यांनी मला घराच्या उंबऱ्याच्या उत्तरेकडे एक चाफ्याचं झाड लावायला सांगितलं. मी चाफ्याचं झाड लावलं. झाड लावून 2 वर्ष झाले, पण मला काही मनातून समाधान वाटत नाही. नेमकं त्यांना हेच सांगायचं होतं का काही दुसरं गुपित होतं? याचं उत्तर तू घेऊन ये. असं म्हणल्याच्या नंतर मुलगा पुन्हा जातो आणि आता मात्र महाराजांपाशी पोहोचतो, मुनींपाशी पोहोचतो. या ठिकाणी ताईचं स्वागत झालंय. विठाला विठाला महाराज मुनींची मन लावून 3 महिने सेवा करतो. किती? लक्ष आहे ना सर्वांचं? किती? 3 महिने सेवा करतो.
मुनी खुश होतात. माऊलीने सुद्धा ज्ञानेश्वरीत सांगितलेलं आहे, जोपर्यंत साधू खुश होत नाहीत तोपर्यंत तुमची समस्या त्यांच्या समोर मांडायची नाही, कारण तोपर्यंत तुम्हाला उत्तर मिळणार नाही. एकदा का साधू खुश झाले, तुम्ही मागेल त्या प्रश्नाचं उत्तर ऋषीमुनी तुम्हाला देऊ शकतात. असं म्हणल्याच्या नंतर साधू मुनी खुश झालेले आहेत आणि त्यांची प्रसन्नता पाहून संधी हुडकून तो मुलगा साधूंना प्रश्न विचारतो, मुनींना प्रश्न विचारतो. पण प्रश्न विचारण्यापूर्वी साधू त्याला अट घालतात. कोणती ती अट? अट अशी की तू मला प्रश्न विचार, पण कोणतेही 3च प्रश्न विचार. आता 3 प्रश्न तर दुसऱ्यांचेच झाले, ह्याचा प्रश्न बाजूला राहिला. पण यांनी तिघांना वचन दिलं होतं. खरंच त्या काळी वचनाचं महत्त्व होतं. बोले तैसाच झाले त्याची वंदावी पावले. त्या काळी तो नियम होता महाराज. त्याने स्वतःचं हित, स्वतःचा विचार बाजूला ठेवला आणि जे 3 जण त्याला भेटले होते त्या तिघांचा विचार केला. तिघांचे प्रश्न ऋषीमुनींना विचारले आणि त्याला उत्तर भेटली. जरा निराश झाला होता मुलगा, कारण की स्वतःच्या प्रश्नांची उत्तर त्याला मिळणार नव्हतं. पण तरी सुद्धा मुनींचा आशीर्वाद घेतला आणि तो पुन्हा वापस परतीकडे जायला लागला. आता परतीकडे जाताना त्याला सर्वात पहिल्यांदा कोण भेटणार होता? माळी. माळी भेटला. माळ्याने प्रश्न विचारला. प्रश्न विचारल्या मुलाने उत्तर दिला, महाराज तुमचे वडील वारले. वारताना तुम्हाला ज्या ठिकाणी त्यांनी चाफ्याचं झाड लावायला सांगितलेलं आहे ना, त्या ठिकाणी 10 फूट खोदकाम करा. त्या ठिकाणी त्यांनी 10,000 मोहराचे 2 हंडे पुरून ठेवलेले आहेत. तुम्ही ते 2 हंडे प्राप्त करण्यासाठी त्यांना तुम्हाला सांगायचं होतं, पण त्या ठिकाणी तुमचे सगळे नातेवाईक जमा झाले होते, त्यामुळे त्यांना स्पष्टपणे सांगता आलं नाही. मग त्याने सांगितल्याप्रमाणे त्याच्या उपस्थितीमध्येच माळ्याने त्या ठिकाणी खोदकाम केलं. त्याला 2 हंडे मिळाले आणि जवळपास 20,000 मोहरा मिळाल्या. किती? 20,000 मोहरा. आता हा माळी महाराज, त्यामुळे गृहस्थाश्रमामध्ये माणसाला सांगितलेल्या नियमाप्रमाणे पहिला नियम काय सांगितला महाराज? धन अर्जन करणे. दुसरा होता चांगल्या व्यवहाराने धन अर्जन करणे. त्यानंतर सांगितलं ते म्हणजे त्याचे परिणाम. पुढे काय सांगितलेलं आहे? परोपकार करणे. आता सांगितलेलं आहे की बाबा तू परोपकार खूप कर, पण परनिंदा करू नको, कारण परनिंदेमध्ये एवढं पाप आहे महाराज. खरं तर तुम्हाला सांगू, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, त्याप्रमाणे आजकाल लोक कुणाचीही स्तुती करतात आणि भल्या भल्यांची निंदा करतात, फक्त स्वतःच्या पोटासाठी. पण तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की जर तू अशी निंदा केलीस तर तुला त्याचं फळ वाईट भेटल्याशिवाय राहणार नाही. निंदेचं फळ एवढं वाईट महाराज, त्याचं फळ कधी भेटतं, कशा स्वरूपात भेटतं आणि कशा प्रकारे भेटतं हे कधीच कळणार नाही. विठ्ठला विठ्ठला सहज जरी निंदा करायला गेलात, चुकून जरी तोंडातून बोललात की अरे बाबा आज रामराव महाराज भेटले होते, काय रामराव, काय रामराव महाराज, निंदा. त्या ठिकाणी होतं, तिने विचार केला मी तर एकटी खाऊन खाऊन किती खाणार, आपण या गरीबाला ब्राह्मणाला देऊ. ब्राह्मणाला तिने तो ताकाचा माठ दिला. ताकाचा माठ घेऊन ब्राह्मण घराकडे चालला. पण चालता चालता नकळतपणे आकाशातून एक गरुड चालला होता, ज्याच्या मुखामध्ये मात्र साप होता. आता साप मात्र घाबरलेल्या अवस्थेमध्ये, या अवस्थेमध्ये सापाने आपल्या तोंडातलं विष त्या माठामध्ये टाकलं. चूक कोणाची महाराज? तसाच हंडा, तसाच माठ न कळतपणे तो ब्राह्मण आपल्या घरी घेऊन गेला. महाराज दुपारच्या वेळी सर्वांनी जेवण केलं आणि 4चे 4 लेकरं, बायको आणि ब्राह्मण सुद्धा मृत्युमुखी पडले. पण ज्या वेळेस यमदेव या गोष्टीचा न्याय निवाडा करण्यासाठी पृथ्वीवर आले, त्यावेळेस त्यांनी परिस्थितीचं निरीक्षण केलं आणि निरीक्षण करून पाहिलं तर आपण काय करावं या ठिकाणी त्यांना समजेना. का? कारण की कुंभारांनी माठ दिला, पण चांगल्या भावनेने दिला, प्रेमाने दिला, मदत करण्यासाठी दिला. ब्राह्मण घेऊन गेला
त्याची परिस्थिती गरीब होती, त्याला गरज होती, लेकरांच्या आनंदासाठी माठ घेऊन गेला. महाराज सापाने विष सोडलं, पण त्याचा स्वभाव आहे, कारण तो घाबरलेल्या अवस्थेमध्ये होता, त्याने मुद्दामून विष सोडलं नाही. आणि तो माठ घेऊन गेल्याच्या नंतर लेकरांनी खाल्लं, लेकरं मृत्युमुखी पडले, परंतु लेकरांना याची जाणीव नव्हती. आता यमदूताला कळेना, आता याला दोषी कुणाला मानावं. यमदूत नाराज झाले आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला लागले. परंतु परतीचा प्रवास करताना त्यांना एक चौक लागला आणि त्या चौकामध्ये मात्र 3 जण गप्पा मारत बसले होते. आणि त्यामधला न कळतपणे एक व्यक्ती बोलू नये ते बोलला. काय म्हणाला? कुंभारने माठ दिला आणि चौघही गेले विठ्ठला. महाराजांना परिस्थितीची जाणीव नव्हती, त्याला सत्यता माहीत नव्हती, तरी सुद्धा त्याने निंदा केली आणि फळस्वरूप यमदूत त्याला म्हणला, तू बस, आता तू चल माझ्यासोबत. त्याला अचानक अटक आला, जाग्यावर माणूस गेला आणि यमदूत मात्र त्याला घेऊन गेला. त्यामुळे महाराज निंदा करायची नाही. हेच तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात पर उपकार करणे, पर निंदा करायची नाही. आणि पुढचा गुण चरित्रवान पुरुषासाठी सर्वात महत्वाचा तो म्हणजे परस्त्रिया माता बहिणी समान मानणे. परस्त्री बहिणी समान आणि माता समान मानणे. मग ज्या ठिकाणी परस्त्रीचा आदर करणे, सन्मान करणे हा विषय निघतो ना, त्या ठिकाणी एकच नाव आणि एकच प्रतिमा डोळ्यासमोर येते, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कारण काय गुण वर्णायचे माझ्या राजाचे. अहो वय काय माझ्या राजाचं? वय फक्त 16 वर्षे. वय फक्त 16 वर्ष. 1648 1646 ची ही घटना. 1630चा माझ्या राजाचा जन्म. महाराज राजे घोड्यावर बसून स्वार होऊन राज्याची फेरी करायला निघालेले असताना, स्वराज्यात फिरत असताना दृश्य पाहतात तर काय, एक बाप रडत रडत विहिरीमध्ये जीव द्यायला गेलेला असतो. त्याला विचारलं जातं, रे बाबा तू का जीव देत आहेस? त्यावेळी उत्तर मिळतं की राजा तुम्हाला काय सांगू राजा, अहो या गावच्या पाटलानं नराधमानं माझ्या पोरीवर अत्याचार केला राजा, माझ्या पोरीचा जीव गेला राजा. एकुलती एक पोरगी, आयुष्यभर कष्ट करून तिच्या लग्नासाठी सगळं धन गोळा केलं राजा. आता जगू तरी कुणासाठी राजा? मग मी मेलेलोच बरा. त्या बापाचे बोल माझ्या राजाच्या कानामध्ये घुमत होते. तळ पायाची आग मस्तकापर्यंत गेली. राजाने वापस जाऊन फरमान काढला. कोण तो राजा? कोण तो रांझ्याचा पाटील? कोण तो प्रमुख? कोण बाबाची भिकाची गुजर? अरे त्याला फाशी नाही, त्याला मृत्यूदंड नाही, त्याचे दोन्ही हात कलम करा, त्याचे 2 पाय कलम करा. चौरंग अशा प्रकारचं चरित्र माझ्या राजाकडं. जिवंत उदाहरण आहे आपल्या समोर की स्त्रीचा सन्मान कसा करावा. महाराज या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये असं वातावरण झालं पाहिजे ना की रात्रीच्या 12 काय 1 वाजता काय 2 वाजता जरी घराच्या बाहेर आपली लेक असेल तरी आईला चिंता नसली पाहिजे की माझी लेक घरापर्यंत कशी पोहोचते. आणि ज्या ठिकाणी हा विचार डोक्यात येईल ना, त्या ठिकाणी त्यावेळी खरा हा माझ्या राजाचा महाराष्ट्र म्हणला जाईल. खरंच महाराज अशा प्रकारे संत सांगतात की परस्त्रीचा आदर करते कोण हरि
पशुंचे पाळण तान्हेले जीवन वरण. आता डायरेक्ट शेवटचं, नाहीतर आपल्याला इथंच 10 वाजते. खरं तर महाराजांचे अभंग असे आहेत, तुम्ही फक्त अभंगातला एक शब्द घेतलात ना तर त्या एका शब्दावर दिवस जाईल. एवढं ज्ञान, एवढं रोजच्या आयुष्यातलं माणसाने कसं जगावं हा व्यवहार महाराजांनी या गाथेमध्ये दिलेला आहे. महाराज शोकांतिका फक्त याच गोष्टीची आहे की ज्ञानेश्वरी गाथा आणि गीता आपण पोथीप्रमाणे देवाप्रमाणे मानून त्याची पूजा केली खरी, त्याला आपल्या त्या ब्लाऊज पीसमध्ये गुंडाळून ठेवलं खरं, परंतु त्याचं ज्ञान आपण कधी अर्जन केलं नाही आणि लेकरांना शिकवलं नाही. ज्या दिवशी आपल्या घरातली माता, ज्या दिवशी आपल्या घरातली बहीण, ज्या दिवशी आपल्या घरातले वडील आपल्या धर्माचं ज्ञान आपल्या लेकरांना मुळापासून लहानपणापासून शिकवतील ना, त्या दिवसापासून आपल्या धर्मामधला एकही मुलगा किंवा एकही कन्या कधीच धर्मांतर करणार नाही. महाराज ही वस्तुस्थिती आहे, कारण पुढची पिढी घडवणं हे आपल्या हातात. पुढे तुकाराम महाराज काय म्हणतात, भूत दया गाई पशूंचे पाळण, भूत दया गाई पशूंचे पाळण. अजून एक गुण या ठिकाणी सांगितलेला आहे की भूत दया म्हणजे प्राणी मात्रांवर दया करणे हा संसारामध्ये असलेल्या माणसाचा एक महत्त्वाचा गुण आहे. जो तान्हेल्यांची भूक भागवेल, पशूंना खाऊ पिऊ घालेल, पशूंना सांभाळेल, तर त्या काळानुसार त्यांनी अभंग लिहिलेले होते. कारण त्या काळी काही व्यवसाय विकसित झाले नव्हते. त्या काळी काय पक्ष्यांवर पशूंवर सगळा शेतीचा किंवा व्यवहार रोजचा चालत होता. पशूंना अनन्यसाधारण महत्त्व होतं. पण एवढंच नाही, एक माणुसकीच्या नात्याने संत तुकाराम महाराजांनी हे लिहून ठेवलं की भूत दया गाई पशूंचे पाळण तान्हेल्या जीवन वना माझी. पुढे जाऊन तुकाराम महाराज काय म्हणतात, शांती रूपे नव्हे कोणाचे वाईट, शांती रूपी नव्हे कोणाचे वाईट, वाढवे महत्व वडिलांचे. जो शांती स्वरूपात राहतो, कोणाचंही वाईट चिंतत नाही, कोणाचे हा वाईट विचार करत नाही आणि आपल्या वडिलांचं महत्त्व, आपल्या वडिलांची कीर्ती, आपल्या कुळाची कीर्ती वाढवतो, तोच खरा गृहस्थाश्रम करतो. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला. जवळपास जेवढा धावत्या ओघात होईल तेवढ्या धावत्या ओघात आपण अभंगाचा भावार्थ संक्षिप्त स्वरूपात किंवा सविस्तर स्वरूपात पाहिलेला आहे. पण आता मात्र कंटाळ्यासारखं कोणीही बसायचं नाही, कारण की आता फक्त आपण 5 ते 10 मिनिटांमध्ये कीर्तन होणार आहोत. त्यामुळे प्रेमाने सगळ्यांनी एकदा भजन करायचं आहे. विठोबा आता कोण बोलणार? सगळ्या माता मंग बोलणार. आता कोण बोलणार? कीर्तन लक्ष देऊन ऐकलेलं असेल तर बोलायचं, बरोबर. काय कोणते नियम सांगितलेले आहेत? पहिला नियम धन अर्जन करणे, पहिला नियम धन प्राप्त करणे. दुसरा नियम चांगल्या व्यवहाराने धन प्राप्त करणे. तिसरा खर्च करणे, पण कशा पद्धतीने खर्च करणे? उदास अशा विचाराने, म्हणजेच त्याची जाणीव न ठेवता, दिखावा न करता किंवा व्यक्त न करता, स्वतःची स्तुती न करता खर्च करणे, बरोबर. त्यानंतर आपल्याला चौथा कोणता नियम सांगितलेला आहे? परोपकार, परनिंदा न करणे, तर स्त्रीचा आदर करणे, भूत दया दाखवणे, तान्हेल्यांची तहान भागवणे. त्यानंतर शांत स्वरूपात राहणे, कोणाचंही वाईट चितायचं नाही, कोणाचं वाईट करायचं नाही.
12 महाराजांचं वय 12 आहे, पण तो जन्मतःच देवाकडनं आशीर्वाद घेऊन आलेला आहे. त्याच्या पूर्वजन्माचे किंवा आई वडिलांच्या पुण्यकर्माचे फळ. त्यामुळे जन्मतःच काही अविश्वसनीय अशी शक्ती घेऊन काही मुलं जन्माला येतात. एकतर त्या ठिकाणच्या बाळाचं पुण्य असतं, नाहीतर माता पित्यांचं. खूप आनंद झाला महाराज. खरं तर खूप घाईमध्ये सेवा उरकावी लागली, पण काही नाही, आपल्याला संधी भेटल्यावर आपण पुन्हा करू. विठाला विठाला. खरं तर आता धन्यवाद द्यावेच कुणाला आणि किती द्यावे त्याचं कोडं पडावं. कारण की एवढं सहकार्याचे हात एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, एवढं सहकार्य आपल्याला पंचक्रोशीतील सर्व व्यक्तींनी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. ज्यांच्या जीवावर हा अखंड हरिनाम सप्ताह ज्यांच्या आधाराने सहकार्याने होत आहे. खरं तर सर्वात मोठे धन्यवाद ते म्हणजे 2 भजनी मंडळ ज्यांनी भक्तीची परमार्थाची नीव आपल्या घरकुलमध्ये रोवली. खरं तर पाया त्या ठिकाणी पक्का होतो, त्यानंतर पुढे फळ उगवतं. आणि त्यांच्या आधारावर फक्त महिलाच का पुढे जाऊ नये, महिलाच का मागे राहावे, या उद्देशाने रामकृष्ण हरी भजनी मंडळातर्फे हा महिला सप्ताह